असं आहे की समाजामध्ये भ्रम निर्माण व्हावा, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मुंबईमधील झोपडपट्टीकरांच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन यावं, त्यांच्या नशिबामध्ये चांगली घरं यावी आणि या सर्व प्रसंगातून त्यांचं आयुष्य आनंदी व्हावं। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह लागतं आणि यासाठी सरकारने धारावीचं पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड लावले असते, पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं, भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं आणि या धुक्यामध्ये आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा तो हेतू साध्य करायचा ही साधारणतः त्यांची धारणा आहे। पण ये पब्लिक है, सब जानती है। जसा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला झटका बसला तसं इथं शिव सोडून महाविकास आघाडी करणाऱ्यांनाही मोठा झटका होईल। त्यांच्या पक्षाचा विस्तार होणार नाही, निवडणुकीत त्यांचा विकास होणार नाही। भाऊ संजय राऊत असं म्हणताय की दिल्लीतना दबाव जो आहे तो या मोर्चासाठी लावण्यात येतोय, कुठेतरी अदानीच्या घशात मुंबई संपूर्ण टाकायची आहे, हे पहिलं पाऊल असणार आहे असं सगळ्या गोष्टी बोलतायत। नाही, शरद पवार साहेब दिल्लीत आहे हे मला माहिती आहे, पण दबाव ते टाकत असतील असं मला वाटत नाही। केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध आता पुन्हा मागे घेतलेले आहेत। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली होती या निर्बंधांमुळे, मात्र ते निर्बंध मागे घेतलेले आहेत। कशा प्रकारे बघता? कारण बघायचं नाही, शेवटी एखादा निर्णय करताना काही तर्क आहे, पण त्या तर्काला छेद देणारा तर्कसंगत युक्तिवाद जर कोणी केला तर आपल्या निर्णयाला काहीतरी लवचिकता असलीच पाहिजे। जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत या विषयावर काही सन्मान्य सदस्यांनी मत मांडलं तेव्हाच राज्य सरकारने माननीय अमितभाई शाह साहेबांसोबत या संदर्भात चर्चा करू असं आश्वासन दिलं आणि आता जर निर्णय बदलला असेल तर तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि यासोबतच या संदर्भात जे काही कारखानदार आहे, साखर कारखानदार, त्यांना या निर्णयाचा काही फायदा होऊ शकेल। मात्र राजकीय भांडवल सुरू झालं होतं, कारण महाविकास आघाडीकडून वारंवार टीका केली जात होती। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री काल अमित शहांना भेटायला जाणार होते, मात्र ही भेटही रद्द झाली होती। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुठेतरी पिळवणूक केंद्र करेल असे आरोप महाविकास आघाडीकडून केले जात होते। नाही, महाविकास आघाडीचं कामच आहे, लोगों का काम है कहना, तसं महाविकास आघाडी का काम ही है अच्छों को बुरा साबित करना। आता ते त्यांचं काम करते, जनता त्यांना निवडणुकीमध्ये झटका देईल। ज्यांनी 24 ऑक्टोबर 2019ला जनादेशाचा अवमान केला, ज्यांनी मतदारांचा अपमान केला, ज्यांनी निवडून भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना 2024ची निवडणूक आहे ना, जनता व्याजासकट परतफेड करणार आहे। गुजरातांना मुंबई बुडवायची आहे असा आरोप आहे, तो होताना पाहायला मिळतो। मला वाटतं की मुंबईमध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र असतात आणि मुंबईच्या नावातच सर्व धर्म समभाव आहे। एकीकडे मुंबईचा मम्मी म्हणण्याचा MU आहे, BA गुजराती आईला बा म्हणतात ते BA आहे आणि महाराष्ट्रीयन आपल्या आईला म्हणतो AI आहे, आई आहे। मला असं वाटतं की मुंबई आईच्या स्वरूपात कोणत्या जातीचा कोणीही असेल तर त्याचं संरक्षण करणं आणि म्हणून देशामध्ये नव्हे जगात मुंबईचं वर्णन आपण करतो कि यहाँ पे कोई आदमी भूखा उठ सकता है मगर भूखा सो नहीं सकता। मुंबईची ही ताकद आहे, मुंबईची ही शक्ती आहे। या शक्तीला क्षीण करण्याचं काम शिवसेना उद्धव ठाकरे गट करण्याचा प्रयत्न करतो। कारण नाही आहे अशा पद्धतीने कोणाला काही म्हणण्याचं। आणि महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला जर माहिती नसेल की महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। अरे आम्ही सुरत लुटणारे लोक आहोत,
मग गुजरात ही आमच्यापेक्षा भारी आहे असं जर तुम्ही मानसिकता करत असाल तर ती चूक आहे. भाऊ, मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. जरांगे पाटील असं म्हणतात की जी चिठ्ठी लिहून दिलेली आहे मला ती मी ओपन करू का, असाही तो इशारा जो आहे ते देतात. नाही, ठीक आहे, त्यांचं काम आहे. मराठा आरक्षणासाठी ते काम करताय, आंदोलनं करतायत, तर त्यांच्या भूमिका त्यांनी मांडणं याच्यात काय मला काही गैर वाटत नाही. कारण त्यांच्या भूमिका त्यांना मांडाव्या लागतील. सरकार आपलं काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या सहकार्याने आज मराठा आरक्षण मागच्या सरकारमध्ये देण्याचं कामही केलं. हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षण करण्याचंही काम केलं, त्याचं संरक्षण केलं. आता दुर्दैवाने महाराष्ट्राच्या 2 वर्ष 8 महिने हे आपल्याला कसे होते माहीत आहे. कासवानी सुद्धा आत्महत्या करावी की रिश्ते बे ये सरकार हमारी बाप लगती है, एवढं स्लो. फक्त एकच डायलॉग तुम्ही 2 वर्ष 8 महिने पाहिला. केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात केस, शेवटी आम्ही हारली. आता माननीय एकनाथ शिंदेजी या दृष्टीने देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्यासोबत बसून आपल्याला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण कसं देत आहे. अन्यथा पुन्हा हाच आरोप होईल की पहा सरकारने निवडणुका लक्षात घेऊन आरक्षण दिलं आणि नंतर ते टिकलं नाही. मला वाटतं की या महायुती सरकारने जनतेला देताना कधीही मताचा नव्हे तर मनाचा विचार केला पाहिजे की मजबूत आरक्षण देण्याचं काम केलं. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. काल नितेश राणे यांनी ताऊदचा हस्तक सलीम कुत्ता याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला. ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. तर ठाकरे गटाकडून काही जुने फोटो जे आहेत आपले काही पदाधिकारी व मंत्री जे आहेत त्यांचे सुद्धा समोर ते आणले. याकडे कसं होतं? याकडे काय बघायचं आहे, आपापली कामं प्रत्येकाने करायची आहे. आता समजा यांनी फोटो काढले आणि याचा फायदा मला वाटतं की जनतेला होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.